और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, महिला डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक केली आहे। त्यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असून या प्रकरणातील अन्य 3 आरोपींना न्यायालयाने 10 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे। गरोदर महिलेच्या उपचारादरम्यान झालेल्या वादानंतर काही व्यक्तींनी शास्त्रीनगर रुग्णालयात घुसून डॉक्टर, महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून केडीएमसीच्या विविध रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी निषेध म्हणून काम बंद आंदोलन केलं होतं। मात्र आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या। या घटनेनंतर विष्णुनगर पोलिसांनी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे। तपासादरम्यान मुख्य आरोपी रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आली असून त्यांना उद्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे। तसेच या प्रकरणातील अन्य 3 आरोपींना न्यायालयाने 10 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो काल गुन्हा दाखल झालेला होता 195/2026 त्या सदर गुन्ह्यामध्ये कालच आपण 3 आरोपींना अटक केली गेली होती। आता त्यामध्ये त्या सदर आरोपींना कोर्टामध्ये हजर केला असता त्यांना 2 दिवसाची PCR त्या ठिकाणी दिलेली आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी क्रमांक 4 रमेश म्हात्रे या सुद्धा सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यामध्ये पुढे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।